नागपूर शहरात दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका नराधमाने एक दोन नव्हे तर तब्बल 17 शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची खळबळ उडाली असून ही घटना समोर आली आहे। त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे अवघ्या 2 तासात त्यानं 17 मुलींसोबत अश्लील कृत्य केले। रवी लाखे असे या विकृत मनुष्याचं नाव असून तो 32 वर्षाचा आहे। नंदनवन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या परिसरातील एक नामांकित शाळा असून या शाळेच्या शेजारीच एक स्टेशनरीचे दुकान आहे। दररोज दुपारी विद्यार्थिनी वस्तू खरेदी करण्यासाठी या दुकानात जातात, त्यामुळे तिथं नेहमीच गर्दी असते। मात्र त्या दुकानाचं शटर खराब झाल्यानं ते दुरुस्त करण्यासाठी दुकानदारानं रवी लाखे या नावाच्या इसमाला बोलवलं होतं। त्यानुसार शनिवारी आरोपी रवी लाखे या दुकानात शटरचे काम करण्यासाठी गेला। मात्र त्याची मानसिकता इतकी विकृत होती की तो ते काम सोडून जवळच असलेल्या शाळेच्या गेटसमोर उभा राहिला आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे वाईट नजरेनं पाहू लागला। त्यांच्या त्या खराब हालचाली पाहून शेजारी एका पालकानं हाकलून लावलं। त्यानंतर परत तो शटर दुरुस्त करण्यासाठी दुकानात पोहोचला। मात्र तेव्हा दुकानाचा मूळ मालक म्हणजेच दुकानदार दुकानातच नव्हता। त्याच गोष्टीचा फायदा रवी लाखेने उचलला। स्टेशनरी दुकान उघडा पाहून काही मुली दुकानात आल्या आणि काही वस्तू पाहू लागल्या। ते पाहताच रवी लाखे या आरोपीनं काही मुलींना आत बोलवलं आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करून मुलींशी अश्लील कृत्य करू लागला। जवळपास 2 तासाच्या वेळेत 17 मुली त्या दुकानात आल्या होत्या। रवी लाखे यानं त्यांना बिस्किट चॉकलेटचा आमिष दाखवायचा आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत त्यांचा विनयभंग करायचा। रवीच्या चुकीच्या हालचाली आणि स्पर्शानं काही मुलींनी घाबरून तिथून पळ काढला, तर काही मुलींनी भीती आणि अज्ञानामुळे आरोपीचे हे कृत्य काही मुलींना समजलंच नाही। त्यामुळे रवीला प्रतिकार करणं शाळकरी मुलींना शक्य नव्हतं। मात्र आरोपी रवी हे अश्लील कारनामे तेव्हा समोर आले जेव्हा पीडित मुलींपैकी दोघींनी हिंमत दाखवली आणि आपल्या पालकांसोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला। मुलींकडून ही माहिती मिळताच पालक चांगलेच संतापले आणि पालकांनी तातडीने नंदनवन पोलीस स्टेशन गाठत येथील अधिकाऱ्यांना ही सगळी माहिती दिली, तसेच शाळेला सुद्धा याबाबत सांगितलं। सदर घटनेनंतर आरोपी विरोधात लिखित तक्रार सुद्धा पालकांकडून दाखल करण्यात आली। त्यानुसार पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत सदर दुकान गाठले आणि शटर दुरुस्तीसाठी आलेल्या रवी लाखे आरोपीला बेड्या ठोकल्या। सुरुवातीला फक्त तक्रार दाखल मुलींसोबत विनयभंग झाल्याचं पोलिसांना वाटलं, पण जसजसं पोलिसांनी तपास केलं तसतसं चक्रावून सोडणारी माहिती पोलिसांच्या हातात लागली। नराधम आरोपी रवीने 1-2 नव्हे तर तब्बल 17 शाळकरी मुलींसोबत विनयभंग केला होता। चुकीच्या ठिकाणी स्पर्श करून तो अश्लील कृत्य करत होता। अवघ्या 2 तासात त्यानं ही कृत्य समजताच पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली होती। आता या घटनेनं शाळकरी मुलामुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।